आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत अरविंद वाळेकर, जे गेली 40 वर्ष समाजकारणात सक्रिय आहेत। या कारकिर्दीत त्यांनी अनेक चढ उतार पाहिले असून अंबरनाथ शहराच्या विकासात वाळेकर कुटुंबियांचा सिंहाचा वाटा राहिलाय। त्यांची ही कारकीर्द आणि अनुभव आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया। अरविंद वाळेकर सर, आपलं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात। नमस्कार। खरं तर नगरपालिका निवडणूक पुढे ढकलली गेली आहे, यामुळे आपल्याला कोणत्या आव्हानांना सामोरं जावं लागतंय? चर्चेच्या सुरुवातीला हेच सांगा आम्हाला। निवडणुकीची तारीख जरी बदलली असली तरी निर्णय तोच आहे नागरिकांचा। हे ज्यावेळेस आम्ही प्रचार करतो, नागरिकांपर्यंत जातो, ते नागरिक सांगतात। वाळेकर सर, आपण नेमक्या कोणत्या विकासाच्या मुद्द्यांमुळे लोकांपर्यंत पोहोचताय? कोणते मुद्दे घेऊन आपण लोकांमध्ये जाताय? खरं तर निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे असं आम्हाला वाटतं, कारण आम्ही गेली 45 वर्ष या अंबरनाथ शहरामध्ये नागरिकांची कामं करतोय। मागच्या 10 वर्षामध्ये अंबरनाथ एक खूप छोटं शहर होतं, ते कसं बदललं आहे हे अंबरनाथकरांनी पाहिलेलं आहे। 90% रस्ते काँक्रीटचे झालेले आहेत, अनेक मोठमोठ्या वास्तू झालेल्या आहेत, नाट्यगृह असेल, नगरपालिकेची इमारत असेल, इंडोर स्टेडियम असेल, अशा अनेक मोठ्या वास्तू, नव्हे तर मेडिकल कॉलेज अंबरनाथमध्ये येतं आहे। नागरिकांना हे सगळं माहिती आहे की विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढवल्या जातात आणि निवडणूक ही लोकप्रतिनिधी आपल्याला आपल्या शहराचा, आपल्या विभागाचा विकास करण्यासाठी निवडून दिला जातो। त्यामुळं आम्ही विकासाच्या मुद्द्यावर नागरिकांसमोर जातोय, कारण आमचं काम बोलतंय। बरं, लोकांकडून याला कसा प्रतिसाद मिळतोय? म्हणजे एकंदरीत अंबरनाथ शहरातील वातावरण कसं आहे? अंबरनाथकर नागरिक इतका चांगला प्रतिसाद देत आहेत की अंबरनाथकरांना माहिती आहे की या शहरामध्ये धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, त्यानंतर विकासाची कामं कोणी केली। अंबरनाथ शहर हे खूप विविध समाजाने नटलेलं शहर आहे। सर्व जाती धर्माचे लोक या अंबरनाथ शहरामध्ये राहतात आणि त्या समाजामध्ये ज्यावेळेस स्वतःला खात्री वाटते की होय, या अंबरनाथ शहर आमच्यासाठी खूप सेफ आहे। खरं तर मी सुरुवातीला आपली ओळख प्रेक्षकांना जेव्हा करून दिली तेव्हाच सांगितलं की अंबरनाथ शहराच्या विकासात वाळेकर कुटुंबियांचा वाटा हा सिंहाचा आहे। या योगदानाविषयी आपल्याकडूनच जाणून घ्यायचंय। खरं तर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हे जर करत असला तर घरामध्ये अनेक लोक आज अंबरनाथकरांना वेगवेगळ्या कामांमधून, मग दिवाळी आली की फराळ वाळेकर कुटुंबाने वाटायचा, शिवजयंती वाळेकरांनी करायची, मुलांना वह्या पुस्तकं वाळेकर कुटुंबाने वाटायच्या शिवसेनेच्या माध्यमातून। त्याचबरोबर दहीहंडी असेल, नवरात्र उत्सव असेल, पतंग महोत्सव असेल, रंगपंचमी असेल, असे अनेक कार्यक्रम, स्ट्रीट फेस्टिवल असतील, असे कार्यक्रम फक्त आम्ही आमच्या शहर शाखेचे जे पदाधिकारी आहेत, शिवसैनिक, महिला आघाडी, युवा सैनिक आणि शिवसैनिक यांच्या माध्यमातून आम्ही अंबरनाथकरांना विकासाबरोबर त्यांच्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यांना गरजेच्या करमणुकीच्या, त्या सगळ्या करण्याचा प्रयत्न करतो। म्हणून अंबरनाथकर आम्हाला डोक्यावर घेतात आणि अंबरनाथकर आमच्याकडं एका विश्वासाने पाहतात की होय, जर अंबरनाथमध्ये कोणी पाहिजे तर ते वाळेकर कुटुंबातलाच माणूस पाहिजे, जो विकास करू शकेल, नागरिकांचे प्रश्न सोडवू शकेल, याची खात्री अंबरनाथकरांना आहे। म्हणून आम्ही सगळे घरातले एक अंबरनाथमध्ये विश्वासाने काम करतो। खरं तर ना, गेल्या काही वर्षांचा हा प्रवास जर पाहिला असेल तर अंबरनाथचा एवढ्या झपाट्याने विकास झालेला आहे, बदल झालेला आहे या शहरात। या सगळ्या बदलाकडे आपण कसं पाहता? खरं तर अंबरनाथमध्ये खूप छोटं शहर होतं, खड्डेमय शहर होतं, परंतु मागच्या 10 वर्षामध्ये जे काँक्रीटचे रस्ते झाले, अंबरनाथकर नागरिकांना बायपास रस्ता असेल, वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी 3 ब्रिज अंबरनाथमध्ये होत आहेत। एक कांसाईला, एक नवरेनगरला आणि एक स्टेशनला, असे 3 ब्रिज होत आहेत। त्यामुळं अंबरनाथकरांना जे लागते ते आम्ही देण्याचा प्रयत्न सतत केलेला आहे। आणि नुसत्या नागरी सुविधाच नाही तर नागरिकांची सांस्कृतिक भूक भागवणं याकरता शिवमंदिर परिसराचा कायापालट असेल, खासदार साहेबांनी 150 कोटी रुपये शिवमंदिरसाठी मंजूर करून प्रत्यक्षात शिवमंदिर परिसराचा कायापालट होतो आहे। शिवमंदिरचा फेस्टिवल हा महाराष्ट्रातच नव्हे तर देश पातळीवर गाजतो आहे आणि असे अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अंबरनाथकरांना दिलेत। त्यामुळं अंबरनाथमध्ये राहणारे सर्व जाती धर्माचे लोक
खूप गुण्यागोविंदाने राहतात. त्यामुळे अंबरनाथकर शिवसेनेला नेहमीच सपोर्ट करत असतात आणि यापुढेही करतील. वाळेकर सर, आपल्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंदजी दिघे साहेबांचा सहवास लाभलाय, त्यांच्यासोबतच्या काही आठवणी आता आपण प्रेक्षकांना सांगू शकाल? खरं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमचे आदर्श आहेत. त्यांनी आम्हाला जे शिकवलं आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्याप्रमाणेच आम्ही काम करतो आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेब नेहमी बोलायचे की ज्याच्या ऑफिसच्या बाहेर चपला जास्त आहेत तोच खरा कार्यकर्ता. आणि त्यामुळे अंबरनाथकर नेहमी आमच्या घरी, आमची पत्नी मनीषा वाळेकर, आमचा बंधू राजेंद्र वाळेकर, माझा मुलगा निखिल वाळेकर आणि मी स्वतः या अंबरनाथकरांच्या सेवेमध्ये रुजू असतो. अगदीच अगदीच. विविध घटकांतील लोकांचे आपण प्रश्न सोडवतात, त्यांच्याकडून कसा प्रतिसाद मिळतो? म्हणजे अंबरनाथमध्ये सर्व धर्मीय लोक हे एकत्र मिळून मिसळून राहतात, त्यांचा तुम्हाला कसा पाठिंबा मिळतोय? सर्व जाती धर्माचे लोक राहून देखील गुण्यागोविंदाने राहतात. कधी जातीय तणाव अंबरनाथमध्ये झाला नाही. आणि हे करत असताना जसं शहर वाढत असताना चिखलोली रेल्वे स्टेशन हे गेली 45 वर्ष 40 वर्ष होईल असं सगळ्यांना वाटत होतं. परंतु आमचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये आवाज उठवून रेल्वे स्टेशन होण्याकरता निधी मिळवला आणि या अंबरनाथ आणि बदलापूरच्या मध्ये एक चिखलोली स्टेशन होतं आहे, जेणेकरून अंबरनाथ शहर जितकं वाढत चाललं आहे त्यांना त्या सुविधा मिळाव्यात. प्रामुख्याने आपल्या पत्नी मनीषा वाळेकर या सुद्धा समाजकारणात सक्रिय आहेत, त्याविषयी सविस्तरपणे सांगाल? खरं तर माझी पत्नी 3 वेळा नगरसेविका राहिली. एकदा ती बिनविरोध नगरसेविका झाली, नव्हे तर एकदा बिनविरोध नगराध्यक्ष देखील झाली. ती नगराध्यक्ष असताना पूर्ण वेळ नगरपालिकेत आणि शहरामध्ये काम करायचे. ते करत असताना आमच्या घरात आमच्या राजेंद्र वाळेकर यांची पत्नी, आमच्या सुना, या दोघी तिघीजणी या घरामधलं सगळं काम आटोपतात. त्यामुळं त्यांनी सांगितलं की तुमच्यावर जी जबाबदारी अंबरनाथकरांनी दिलेली आहे ती पूर्ण करा. तुम्ही घरामध्ये काही काळजी करू नका, आम्ही सगळं घर सांभाळू. आणि आमचं घरसुद्धा एक धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एकदम पूर्णपणे उतरलेलं असतं. त्यामुळं माझ्या पत्नीला मनीषा वाळेकर यांना अंबरनाथमध्ये फिरायला वेळ मिळतो. अगदी छोट्या कार्यक्रमात, सुखादुःखात सर्व जाती धर्माच्या लोकांकडे ती जाते. आणि नागरिकसुद्धा तिच्या स्वभावामुळं, तिच्या चेहऱ्यामुळं तिला खूप लायक करतात की होय, आम्हाला कोणी नाही आलं तर चालेल, मनीषा वाळेकर आल्या तरी आमचं काम होतं आहे. ही एक खात्री नागरिकांना पटली. म्हणून आज अंबरनाथकर मनीषा वाळेकर या नावाने आमचा 50% प्रचार जो आहे तो तिच्या नावानेच झालेला आहे. आता अंबरनाथ वासियांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे आपल्यासाठी, भविष्यातलं अंबरनाथ कसं पाहता आपण? अंबरनाथ एक छोटं शहर होतं, आज ते चांगलं डेव्हलप झालेलं आहे. अंबरनाथच्या मुलांना चांगल्या नोकऱ्या मिळाव्यात, अंबरनाथकरांना चांगल्या आरोग्यसेवा मिळाव्यात. हे करत असतानाच आम्ही मेडिकल कॉलेज असेल किंवा MIDC असेल याच्यामधून आम्हाला नोकऱ्या देता येतील. परंतु नागरिकांवरचा भार कसा कमी होईल, तर उल्हासनगरला खासदार साहेबांनी जसं एक कॅशलेस हॉस्पिटल काढले तसं अंबरनाथमध्ये एक चांगलं हॉस्पिटल व्हावं, ज्याच्यामध्ये 0 पैसे म्हणजे एकही रुपया त्या हॉस्पिटलमध्ये लागणार नाही. अशा प्रकारचं जर हॉस्पिटल झालं तर एक चांगली आरोग्यसेवा मिळेल. त्याचबरोबर अंबरनाथकरांना प्रशिक्षण देऊन महिलांना रोजगार कसा मिळेल हे देखील आम्ही पाहणार आहोत. आणि सोलार सिस्टीम अंबरनाथमध्ये जास्तीत जास्त किमान 10 कोटी रुपये आम्ही त्याला मंजूर केलेत. प्रत्येक घरावर जर सोलार पॅनल लावले तर आज आपल्याला येणारं जे लाईट बिल आहे हजारो रुपये ते कमी होईल. आणि नागरिकांच्या स्वतःच्या व्यवसायामध्ये त्यांना लागणारे जो काही महिनाभराचा खर्च आहे त्यात कशी कमतरता होईल, त्यांना कशी मदत होईल, याकरता देखील आम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे सोलार पॅनलचा वापर करून अंबरनाथकरांना एक स्वतःची हक्काची वीज निर्मिती करून देणार आहोत, ज्यांनी नागरिक त्यांना एक हातभार लागेल. अगदीच अगदीच. आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. अरविंद वाळेकर सर, या चर्चेत आपण सहभागी झालात त्याबद्दल खूप आभार. मी माझ्या या मुलाखतीमध्ये G24 तासचे मनापासून आभार मानतो
की मला बोलवलं, या अंबरनाथच्या वेगवेगळ्या विषयावर माझ्याशी चर्चा केली, माझ्याकडून माहिती घेतली. अंबरनाथकरांना खरी माहिती ही 24 तास मार्फत पोहोचेल आणि अंबरनाथकर आशीर्वाद देतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.